आपल्या हिंदू धर्मात सुवासिन महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणारा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिन अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. यंदा म्हणजे 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता, तसेच या दिवशी कोणते विशेष योग जुळून आले आहे आणि या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्त्व आहे, कोणत्या रंगांच्या साड्या घालाव्यात, कोणत्या रंगांच्या घालू नये, या दिवशी काय करावे, काय टाळावे, अशी संपूर्ण वटपौर्णिमा संदर्भाची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा कधी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सांगितल्याप्रमाणे यंदा वटपौर्णिमा कधी आहे हे सर्वात आपण बघूया. तर बघा मंडळींनो, ताईंनो, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण हा 29 जून 2026 म्हणजे वार सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमा म्हणजेच की पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा रविवारी 28 जून 2026 रोजी रात्री उशिरा किंवा 29 जूनच्या पहाटे 3 वाजून मिनिटांनी होणार आहे. पौर्णिमा तिथीची समाप्ती ही मंगळवारी 30 जून 2026 रोजी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवारी रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमेचे व्रत करणार आहेत. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे, कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आला आहे. यंदा वटपौर्णिमा सोमवारी आली आहे. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा वार मानला जातो. वडाच्या झाडामध्ये साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने त्या व्रताचं फळ अनंतपटीने वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाश मंडल, शुभयोग आणि सौभाग्य योग निर्माण होत आहे. हा योग वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी आणि पती पत्नीमधले प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायक मानला जातो. ही स्थिती आहे ज्या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रियाच्या प्रेमाची आणि आत्मबलाची शक्ती दर्शवतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर आणि राहुकाळ टाळून करावी. 29 जून रोजी पूजेसाठी सर्वात उत्तम वेळ खालील प्रकारे असणार आहे. सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा सकाळी 8 वाजून 55 मिनिटापासून ते दुपारी 10 वाजून 40 मिनिटापर्यंत असेल. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सूर्योदयानंतर सकाळी 6:30 ते दुपारी 8:30 या संपूर्ण चौघड्याचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. सकाळी असणार राहुकाळ आणि भद्रकाळ टाळून पूजा संपन्न करायची आहे. आता पूजेचे संपूर्ण साहित्य आपण बघूया. तर पूजेचे ताट लागत, त्यामध्ये हळदी कुंकू, गंध, अक्षदा आणि विड्याचे पाणी, सुपारी लागतात. विड्याला गुंढळण्यासाठी कापसाची सूत म्हणजेच की कच्चा दोरा लागतो. धूप, दीप, कापूर, माचीस, 5 प्रकारचे फळे ज्यामध्ये आंबाला विशेष महत्त्व आहे. आंबा हा असलाच पाहिजे. पाण्याचा तांबा अर्घ देण्यासाठी वडाच्या पानाच्या बनवलेली किंवा बाजारातून नेसलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचा पदार्थ, सुवासिनींना देण्यासाठी वाण ज्यामध्ये फळे, गहू किंवा हरभरे दिले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिथे स्वच्छता करावी आणि पिण्याचा किंवा पाण्याचा सडा टाकावा. झाडाच्या खोडाजवळ सती सावित्रीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तिची हळदी कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून मनोभावे नमस्कार करावा आणि ऋतुकाळाप्रमाणे आपली 5 फळे विशेषतः आंबा अर्पण करावात. आता अत्यंत महत्त्वाचा विधी म्हणजे सूत गुंढाळणे. कापसाचे पांढरे सूत हातात घेऊन वडाच्या झाडाला किमान 7 वेळा किंवा 7 शक्य असल्यास 108 वेळा प्रदक्षिणा घालावत. हे सूत झाडाला गुंढळावे. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप उजळावा.
नैवेद्य दाखवावा आणि वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. शेवटी उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू लावून वाण देवे आणि घरी तिथे पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्या वटपौर्णिमेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. या दिवशी आपण सर्वजण खूप छान नटतो, सुंदर साडी आणि दागिने परिधान करतो. पण सख्यांनो, ताईंनो, तुम्हाला माहिती आहे का, वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या रंगाचे कपडे आणि बांगड्या घातल्या पाहिजे? याला आपल्या शास्त्रात खूप मोठं महत्त्व आहे. काही रंग असे आहेत जे तुमच्या सौभाग्यावर हजारपटीने वाढवतात, तर काही रंग असे आहेत जे पूजेच्या वेळी परिधान केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि दोष लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमा 5 कोणते शुभ रंग आहेत, ज्या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घातल्या पाहिजेत आणि असे कोणते रंग आहेत जे चुकूनही वापरायचे नाही. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, एकही सेकंद मिस करू नका. तर पहा मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र केले नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लगेच कमेंट करा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पूजेमध्ये रंगांना एवढं महत्त्व का असतं. तर पहा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट रंगाचे महत्त्व सांगितले आहेत. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. शुभ रंग निसर्गातील नकर्मक आणि देवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. जेव्हा आपण वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि शिवशक्तीची पूजा करतो, तेव्हा आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेचे सकर्मक ऊर्जा आपल्या शरीरातील आणि मनामध्ये संक्रमित करतात. योग्य रंग परिधान केल्याने मनाला शांतता लाभते, पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमच्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर आपण योग्य रंगाची साडी घातली नाही किंवा चुकीचा रंग निवडला तर काय होते? तर पाहता येईल, शास्त्रानुसार पूजा अर्चा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास पूजामध्ये विघ्न येऊ शकतात. वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा आणि आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग परिधान केले तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे नटण्या थटण्याच्या आनंदात रंगाचे चूक अजिबात करू नका. चला तर मग आता जाणून घेऊया वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग कोणते आहेत. नंबर 1, त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा रंगाचा राजा आणि सौभाग्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. लाल रंगाची साडी आणि लाल बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. हा रंग पती पत्नीमधील प्रेम आणि समर्पण वाढतो. दुसरा रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते. यंदा वटपौर्णिमेला हिरवी झाडी आणि हिरवा चुडा घालणं अत्यंत शुभ मानलं जाईल. हा रंग कुटुंबात आनंद आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. तिसरा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. गुरुग्रहाच्या महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो. पिवळी साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब देखील चमकते. त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे चौथा नारंगी किंवा भगवा रंग. रंग अग्नी आणि पवित्रेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनातनं सकारात्मक विचार येतात आणि पूजेमध्ये पूर्ण लाभ लाभतो. पाचवा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आणि आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसेल तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची म्हणजे राणी रंगाची साडी आणि बांगड्या नक्कीच निवडू शकतात. आता सर्वात महत्त्वाची सावधगिरी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी आणि काळ्या बांगड्या चुकूनही वापरू नका. हिंदू धर्मात कोणतीही शुभ कार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य म्हणजेच की निषेध मानला जातो. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीच्या संबंधित असून तो राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी, काळी बॉर्डर असलेली साडी किंवा काळ्या बांगड्या अजिबात घालू नका. तसंच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वापरत नाहीत, त्यामुळे तोही टाळा. साडीसोबतच आपल्या हातातील बांगड्यांना म्हणजे चुड्यालाही विशेष महत्त्व आहे. सुवासिनीच्या हातात कधीही सुके किंवा रिकामे हात नसावेत. बांगड्याचा जो घनघनाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेला साड्याच्या रंगाशी मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. काचेच्या बांगड्यामधून निघणारा ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो.
पूजेच्या वेळी हातात किमान 2 किंवा 4 हिरव्या बांगड्या तरी नक्की घालाव्यात. पहा मंडळी, ताईंनो नीट ऐका. यंदा वटपौर्णिमेला या 5 शुभ रंगापैकी तुमच्या आवडतीची साडी आणि बांगड्या निवडा आणि तुमची पूजा यशस्वी तुम्हाला व्हावा. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच एका नवीन व्हिडिओ भेटू. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.